सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. कथेला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि इथून पुढे ही स्टोरी खूप इंटरेस्टिंग होत जाणार आहे, त्यामुळे इथून पुढचा एकही भाग मिस करू नका, ही सर्वांना नम्र विनंती. मग आता संध्याकाळ झाली. त्या दिवशी दौलतनं सुमनच्या वडिलांचा अपमान केला आणि संध्याकाळी दौलत पलंगावर पायावर पाय टाकून हलवत झोपला होता आणि त्यानं सुमनला आवाज दिला आणि म्हणाला, माझ्या खोलीत पाणी घेऊन ये. सुमनला आता अजिबात इच्छा नव्हती त्याचं काम करण्याची. त्याला नवरा मानण्याची सुद्धा इच्छा नव्हती. गळ्यातलं मंगळसूत्र फेकून द्यावं असं म्हणून तिनं गळ्याला सुद्धा हात लावला, पण पुन्हा थांबली आणि तिनं टेबलवर तिचे हात आपटले. तिच्या हातातल्या एक दोन बांगड्या फुटल्या. तिच्या वडिलांचा झालेला अपमान सतत तिला आठवायचा आणि ती चिडायची. इतक्यात पुन्हा आवाज आला, तुला ऐकायला येत नाही का? कान फुटले का तुझे? पाणी आण म्हणतोय. इतक्यात तिची सासू आली आणि सुमनला म्हणाली, घे बाई पाणी घे आणि घेऊन जा त्याला, नाहीतर तुला लय त्रास दिल तो. सुमन म्हणाली, नाही, आज त्यानं माझा जीव घेतला तरी मी पाणी नेणार नाही. आणि इकडं दौलत चिडत होता, चिडून आवाज देत होता. तशी सासू घाबरायची आणि आता तिच्या पायातच बसली आणि म्हणाली, माझं ऐक पोरी, जा घेऊन पाणी. सुमन मागं सरकली आणि म्हणाली, हे काय करताय तुम्ही? इतकी लाचारी का पत्करायची त्यांच्यासमोर? आपण बायको आहोत त्यांच्या, गुलाम नाही. मला हे पटत नाही. तिची सासू म्हणाली, तुझं सगळं खरं आहे, तू खूप चांगली आहे. माझ्या पोटी असा राक्षस जन्माला आला, तसं तुझ्या पोटी तरी एखादा सज्जन मुलगा जन्माला येऊ दे, जो हे सगळं सोडून देईल आणि आपण त्याचीच वाट बघायची. मी तुझ्या पाया पडते, तू जा त्याला पाणी घेऊन. आणि सुमन विचार करत निघाली की म्हणजे यांना माझ्याकडून फक्त वारस हवा आहे, बाकी मला काहीच किंमत नाही. आणि आता ती पाणी घेऊन गेली आणि तिथं टेबलवर तांब्या ठेवला आणि परत निघाली. तसा दौलत खामक्या आवाजात म्हणाला, थांब. आणि सुमन त्याच्याकडे पाठ करूनच थांबली. आणि दौलत म्हणाला, इतका उशीर का झाला? तुला पाणी आणायचं नव्हतं का? आणि सुमन आता तशीच रुक्ष आवाजात म्हणाली, हो, नव्हतं आणायचं. मला तुमचा राग आला होता, तुम्ही आज माझ्या बाबांशी नीट वागला नाहीत म्हणून. असं म्हणून सुमननं पुढचं सांगून टाकलं आणि तिची खूपच हिंमत वाढायला लागली असं वाटून दौलतनं आता तो पाण्याचा तांब्या उचलला आणि सुमनच्या पुढे जाऊन तिच्या डोक्यावरून पाणी ओतलं. तांब्या फेकून दिला आणि तिला त्याच्या खोलीच्या बाहेर तशीच अपमानित करून ढकलली आणि दार लावून झोपला. आणि सुमनची ती अवस्था दरवाजाच्या बाहेर उभा असलेल्या सासूनं बघितली आणि तिच्याही डोळ्यात अश्रू आले आणि ती तशीच तिच्या रूममध्ये निघून गेली. सुमन आता तशीच उभा होती. ती इतकी अपमानित झाली होती की ती आता खोलीकडे गेली नाही, तर सरळ जिन्याच्या पायऱ्या उतरून वाड्याच्या बाहेरच गेली आणि हे कोणालाच माहीत नव्हतं. आणि सुमन सरळ वळली ते थेट पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीकडे जीव देण्यासाठी. रात्रीच्या अंधारात ती रान तुडवत निघाली होती. लग्न झाल्यापासून जे घडलं होतं ते फक्त तिला आठवायचं. लग्न होताना किती स्वप्न होती तिच्या डोळ्यात नवऱ्याविषयी, आणि लग्नानंतर मात्र तिच्या लक्षात आलं की आपली गाठ राक्षसासोबत बांधली आहे. चांगल्या संगतीनं रंकाचा राव होतो असं तिनं ऐकलं होतं, पण दौलतमध्ये सुधारण्याची काहीही चिन्ह दिसत नव्हती. तिच्या डोळ्यातून अखंड अश्रू गळत होते. आज तिच्या बाबांची भेट झाली आणि ती शेवटची असं समजून ती आता विहिरीत उडी मारणार इतक्यात तिच्या हाताला कुणीतरी खेचलं आणि पाठीमागं ओढलं. सुमन आता बेभान झाली होती आणि सोडा, मला मरायचं आहे असं म्हणत होती. आणि समोरच्या व्यक्तीच्या हाताला हिसके देत होती आणि आता ती ऐकत नाही म्हणून त्या व्यक्तीनं तिच्या कानाखाली लावली आणि तिला भानावर आणली. आणि सुमननं त्या अंधारात बघितलं पुढे तर तो रघु होता आणि ती रघुलाच मिठी मारून आता खूप रडायला लागली. रघुला सुद्धा आता तिची अवस्था कळत होती. दौलत काय लायकीचा माणूस आहे त्याला कळत होतं आणि त्याच्या बायकोची, मग ती कोणी का असेना, अशीच अवस्था होणार होती. आणि रघुनं तिला दिलासा दिला आणि तिला रडू दिली.
त्यानंही तिच्याभोवती थोडीशी मिठी मारलेली होतीच आणि काही वेळानं ती सावरली भानावर आली आणि रघु तिला म्हणाली, सुमन, तुझ्यासारख्या मुलीनं असं टोकाचं पाऊल उचलावं मला पटत नाही. तू चक्क जीव द्यायला निघालीस, तू वेडी आहेस का? आणि सुमन त्याच्याच मिठीत म्हणाली, मग काय करू रघु, मला हे सगळं सहन होत नाही. माझे बाबा माळकरी माणूस आणि असल्या घरात त्यांनी मला दिली जिथे रोज कत्तल होते, प्राण्यांची, माणसांची. मग मी काय करू रघु? जितकं सहन होत होतं तितकं केलं, पण आता सहन होत नाही. तू का अडवलं मला? मला मरू द्यायचं होतं. रघु म्हणाला, तुझ्या मरण्यानं प्रॉब्लेम सुटणार आहेत का सुमन? अगं त्याला काय, एक बायको गेली तर दुसरी करेल, पण तुझा जीव जाईल त्याचं काय? सुमन म्हणाली, पण मला इथे नाही राहायचं. आज माझ्या बाबांचा खूप वाईट प्रकारे अपमान केला या माणसांनी. मी माझा अपमान सहन करून राहत होते, पण माझ्या बाबांचा अपमान मी कसा सहन करू? माझ्या बाबांनी आयुष्यात एक मुंगीसुद्धा कधी मारली नाही. इतके सज्जन माणूस आहेत, त्यांचा अपमान मी माझ्या घरी कसं सहन करू? तूच सांग. रघु, मी काय करू? असं म्हणून ती त्याला हलवून हलवून जाब विचारत होती. आणि त्याला अशा बिलगण्यानं रघु थोडा सावध झाला आणि तिच्यापासून दूर झाला. तिलाही आता कळलं की आपण रघुच्या मिठीत आहे आणि आता सुमनला काय झालं कुणास ठाऊक. ती त्याच्या दिशेनं आणखीनच सरकली. त्याचे दोन्ही हात घेऊन तिच्या कमरेवर ठेवले आणि त्याच्या छातीवर डोकं टेकवून तिने त्याला मिठी मारली. रघुच्या स्पर्शात आता सुमनला ते प्रेम दिसत होतं, जे प्रेम तिच्या नवऱ्यामध्ये शोधत होती. खरं तर रघु तिला आवडत होता, पण या जातीपातीच्या बंधनात अडकून तिनं हिंमत केली नव्हती ते कबूल करण्याची. पण आता तिला संधी होती. रघुनं तिच्या कमरेवरचे हात काढले आणि म्हणाला, सुमन, हे तू काय करतेस? तू वेडी आहेस का? आणि सुमन पुन्हा त्याला चिकटून म्हणाली, हो आहे मी वेडी, आणि आता तू मला शहाणं कर. रघु, तू मला खूप आवडतो, तुलाही मी आवडते, मला तुझ्या डोळ्यात दिसतं. रघु पुन्हा तिच्यापासून दूर होत तिच्याकडे पाठ करून म्हणाला, सुमन, हे चूक आहे. तुझं लग्न झालेलं आहे, ही भाषा तुला शोभत नाही. आणि आता सुमन वेडीपिशी झाली होती. त्याला पाठीमागून मिठी मारून म्हणाली, रघु, हे लग्न नाही, माझ्यासाठी फास आहे. या लग्नात प्रेम नाही, आदर नाही, मान नाही, सन्मान नाही. उलट या लग्नाला मी माझं अस्तित्व हरवून बसले. रघु, मला माझं अस्तित्व पुन्हा मिळवून दे. असं म्हणून ती रघुच्या पाठीला आणखीनच घट्ट बिलगत होती आणि तिची छाती त्याच्या पाठीला जोरदार प्रेस होत होती. त्यामुळे रघु पुढे उत्तेजित होता. सुमन पहिलीच मुलगी होती जी त्याच्या इतक्या जवळ येत होती आणि हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी खोल आत तीही त्याला आवडायची. आणि रघुने आता तिनं मारलेल्या त्याच्या छातीवरच्या हातावर त्याच्या हाताने हळूवार स्पर्श केला आणि त्याच्या स्पर्शात पहिल्यांदा सुमनला प्रेम जाणवलं. आणि पुरुषाचा स्पर्श असाही असतो का, असं तिला वाटलं. ती आता त्याच्या पाठीवर डोळे मिटून झोपलीच, पण त्याचवेळी तिच्या हातावर त्याचे हळूवारपणे फिरणारे हात कठोर झाले आणि रघुने तिचे हात सोडवले आणि तिला दूर करून म्हणाला, सुमन, हे चूक आहे. तू लग्न झालेली स्त्री आहे. माझ्या मनात तुझ्याविषयी पाप येणं चूक आहे. सुमनने आता मागचा पुढचा विचार केलाच नाही आणि गळ्यातलं मंगळसूत्र तोडलं आणि दिलं पाण्यानं गच्च भरलेल्या विहिरीत फेकून आणि कपाळाचं कुंकूसुद्धा पुसलं आणि म्हणाली, घे, झाले मी विधवा, मेला माझा नवरा, आता मुक्त झाले या जबरदस्तीच्या बंधनातून. तोडला मी तो पाश जो तुझ्या आणि माझ्यामध्ये येतोय. आता तरी तू तयार आहेस ना मला स्वीकारायला? रघु, मी पूर्ण अपूर्ण आहे, मला पूर्ण कर. आधी हिंमत नाही केली आणि आयुष्याची माती झाली, पण आता मी मागे हटणार नाही. मग जीव गेला तरी चालेल. रघु, आय लव्ह यू, मी तुझ्या प्रेमाची भुकेली आहे. असं म्हणून सुमन रडायला लागली आणि काय करावं रघुला कळेना. आणि आता तो तिच्याजवळ गेला आणि अजूनही तिला समजावत म्हणाला, शांत हो, आपण नंतर बोलू. सुमन म्हणाली, नंतर कधी? आता काय तो निर्णय घे, नंतर म्हणशील तर तुला माझ्या डेड बॉडीसोबत बोलावं लागेल. आणि डेड बॉडी बोलत नाही रघु. रघु आता थक्क झाला आणि म्हणाला, सुमन, मरणाची भाषा नको ना करू सुमन. सुमन म्हणाली, मी फक्त बोलत नाही रघु, मी ते करायला आले होते. आत्तापर्यंत मी मेलेसुद्धा असते जर तू नसतं अडवलं तर. आणि यानंतर जर मला जगण्याचं कारण नाही ना मिळालं रघु, तर मी मरणारच आहे. आणि म्हणून म्हणते, मला माझ्या जगण्याचं कारण दे. माझ्यावर प्रेम कर रघु. त्या घरात मला माझं जगण्याचं कारण भेटत नाही, पण मरण्याची 1000 कारणं भेटतात. माझ्यावर प्रेम कर रघु. असं म्हणून ती रडायला लागली. तरीही रघु शांतच होता. त्याला त्याच्या मर्यादा माहीत होत्या. सुमन उच्च कुळातली होती आणि तो नीच कुळातला. त्यात ती सून होती.
या गावच्या सरपंचाची सून होती आणि जर तिला स्वीकारले तर याचे परिणाम काय भोगावे लागतील हे त्याला माहीत होतं. तो विचारी मुलगा होता. त्याचा परिणाम त्याच्या अख्ख्या जातीला भोगावा लागणार होता आणि तो अजूनही विचारच करत होता. सुमन आता चिडली आणि म्हणाली, ठीक आहे, मग का अडवलंस मला आणि आता मला अडवू नकोस, असं म्हणून ती पुन्हा विहिरीकडे पळाली. रघुनं आता पुन्हा तिला पकडली आणि मिठीत घेतली आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि जे होईल ते बघायला येईल असं म्हणून तिचं दीर्घ चुंबन घेऊ लागला. तशी सुमन शांत शांत व्हायला लागली आणि तिच्याही डोळ्यातून अश्रू गळायला लागले. दोघे आता भान हरवून एकमेकांच्या मिठीत एकमेकांना चुंबन करत होते आणि रघुच्या त्या हळूवार स्पर्शानं सुमन खऱ्या अर्थाने आज फुलायला लागली होती. काही वेळानं दोघांनी तिथेच जमिनीचा पलंग केला. आकाशाचं पांघरून आणि एकमेकांवर प्रेम करत दोघांनीही तिथेच मिलन केलं आणि त्याच्या अंगाखाली सुमन तृप्त तृप्त होत चालली होती. आज पहिल्यांदा तिला तो मिलनाचा आनंद मिळत होता जो दौलतकडे कधीच मिळाला नाही. आणि सुमनचं आता रघुवर घट्ट मन बसलं. तो तिच्या श्वासात, ध्यासात आणि नसानसात भिनत चालला आणि शेवटी रघु दमला आणि सुमन तृप्त झाली. तिच्या शरीरातला प्रत्येक अवयव शांत झाला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. रघुने त्याच्या ओठांनी तिचे अश्रू पिऊन टाकले. तिच्या अश्रूंची फुलं झाली आणि सुमनला जगण्याचं कारण मिळालं. स्टोरी इथून पुढे अजिबात मिस करू नका, कारण खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. इथून पुढचे सगळे भाग खूप छान आहेत. थँक्यू सो मच.